Lose. Ay, oh, easy. Ah. बाईक मी उतरलो खाली. पाय मुरगायला माझा पाय मुरगायला असं वाटलं. दिवाळीपासून हे चाललंय. का खड्ड्यात पडलो की धावताना पडलो मला आता खूप गाडी पडली मला आठवलं. प्रॉब्लेम्सला आपण मिसबिहेवियर करतो हा आणि तेच ते मिसबिहेवियर आहे ना आपल्या जीवनामध्ये खूप मोठे हॅवी पडतात. हो हो ते आपल्याला नाही करायचं. स्वतःची काळजी घ्यायची. शरीर एक खूप मोठी दौलत आहे. ती जर तुम्ही काळजी घेतली ते तुम्हाला भरपूर काही रिटर्न देईल. नरेन वीक नरेंद्र आपल्याला काय प्रॉब्लेम झालाय? माझा हा जो अँकल आहे ना हा प्रचंड प्रमाणात दुखतोय. मला फोल्ड करता येत नाही माझं पाय किंवा मांडी घालून बसता येत नाही. ओके किंवा याच्यावर वज्रासन मध्ये मला बसता येत नाही. जम्प करता येत नाही किंवा धावता येत नाही. धावता येत नाही. मी रेल्वेच्या ब्रिजच्या शिड्या चढू शकत नाही. अच्छा. एका पायाने लंगत जावं लागतं मला. जिथे मी दाबीन तिथे मला सांगा पेन तिकडे आहे का? अजून नाही. किती पेन आहे? ओके हा इथे दुखतो इथे दुखतो तिथे इथे दुखतो. आज सकाळ 2-3 दिवस झाले की पुढे दुखायला लागला. ओके हा मागचा जो भाग आहे ना ओके टाच आपली बाटला होता हा हा ओके काही धरलं मला एवढं इथे दुखतं का तो मला हा इथे जोरात खालपर्यंत पुढे पुढे आला. अच्छा पुढे पुढे आला. हा हे बसणं जे आहे ना हे गंभीर दुखणं जे आहे ना हे जास्त आपण बसलो ना ओके ते पण इथे तुमचं स्टिफनेस होतं. हा स्टिफनेस आहे इथे. तर आपण काय करूया आपलं तुमचं पायाचं अँकलची पण आपण ट्रीटमेंट करूया आणि लोअर बॅक आणि पुन्हा तुमची पूर्ण बॉडी म्हणजे बघायला सांगायला गेलं तर तुमची पूर्ण बॉडीचं आपण अलाइनमेंट करूया. ओके लूज ठेवा. हा शिकले काय लूज 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 काय करायचं लूज हा या या त्या बाईक सांगायला लागतं मला. लूज लूज करा अंग एकदम लूज लूज पाय उचलायचा नाही लूज. तुमची बॉडी थोडी कडक पण आहे थोडा मसाज द्या पूर्ण बॉडीला. हा ते करतो मी. प्रचंड दुखतं मला. आता वन साइडला या आता इथे असं ठीक आहे. एकामेकाला हात देऊन करा बस रिलॅक्स. शरीर एकदम लूज आहे. ओके श्वास घ्या सोडा. नाही नाही या साईडला लूज ठेवा अंग. लूज Ay, oh, easy. Ah. सेट झाला. ओके ओके ना. आता बघा जरा चालू एक साइडने उठा. चला इकडे चालून बघा.
जो पहिल्याचा प्रेशर आहे आताचा प्रेशर काय समजतंय? थोडं कॉन्फिडन्स वाढतं आणि तुम्ही लोक सोबत आहात मला कॉन्फिडन्स वाटतोय की मला की घाबरलं कुठलं तिथं. आता तो सेट झालाय, तो सॉकअप जो असतो ना आपला त्याला आपण आज सेट केलं, त्याचा साऊंड पण तुमच्या लेवलला चालू बघा. पहिल्याचा पेन आणि आताच्या पेन मध्ये मला नक्की सांगेल की काय फरक वाटतो. मी धावू शकलो ना तर मी सांगेन तुझ्याकडे आणखी धावेन मी. 100% धावण्यासाठी माझी गॅरंटी आहे. धावू शकलो तर आम्ही ट्विस्ट अँड टर्न करू शकलो, मी जम्प करू शकलो, म्हणजे व्हिडिओज बघा. मी रिटायर झालो माहिती आहे तुझ्या याच्यामध्ये. मला तर ही आधी जबाबदारी माझी आहे की तुम्हाला मी 100% नीट करेन. फक्त तुमचा कॉन्फिडन्स तुम्ही लूज करू नका. हे काय मोठा वॉक, चांगला वॉक आहे. नक्की वाटते मला पडेल असं वाटतं मला की जर धावायला गेलो चालेल पडेल असं वाटतं. आता असं वाटतं पडणार. ओके, जो पेन आहे तो नाही आहे ना. सबसिडाईज होतोय, कमी करून वाटतं मला. असते या इकडे बस या. आता एक छोटीशी काळजी घ्यायची आहे, घरी कोण तुमच्या असेल तर त्याने फक्त ते ऑइल मसाज करायला सांगा. ऑइल मसाज करणं. आता दाबल्यावर प्रेशर येतं बरोबर. ओके, पण पहिल्यापेक्षा पेनची कमी अगदी मोठं ना 40-50% कमी आहे. हा. पाय लागतं. अरे काय नाही, अरे माझं कामच ते आहे. मी रिलॅक्स व्हा बस. लूज लूज लूज. हा मायनर आला बरोबर, एकदम कमी आला आणि तो खूप चांगला मोठा साऊंड होता. तो खूप तुमचा जास्त पेन तिकडेच होतं. घाबरायची हे नाही. फ्लोवर बेंच बस, रिलॅक्स, हलकं झोपा, एकदम हलकं. शरीर एकदम लूज ठेवा. ओके, लूज ठेवा अंग. लूज. ओके, परत टर्न करा. हा, श्वास घ्या, सोडा, श्वास घ्या, सोडा. हा, श्वास घ्या, सोडा. कुठे आला झटका? कुठे आला? गेला खाली गेला, खेचला गेला आणि वरती आला. स्टेबिलिटी चांगली आला याचा याच्यामध्ये. उठून बसा. लूज लूज. ओके, वॉक करून बघा कसं वाटतं बॉडी. कॉन्फिडन्सली वॉक करा. हो वाटतंय? हो, म्हणजे वाटते अजून वाटते. पहिला आलंच कसं वाटतं सर? ना आता खूप कॉन्फिडन्स वाढतोय माझा, बरं वाटतंय मला. म्हणजे मला असं वाटतं मी करू शकेन, कदाचित नाही, आता मी करू शकेन असं वाटतंय मला. बघितलं नाही
आणि मी घाबरत होता की काय होईल, तरी कॉन्फिडन्स राहायचं. घाबरायचं नाही. आपण फर्स्ट टाइम भेटलो ना, त्यामुळे काय माहिती आज मुंबईमध्ये कोणी काही सांगेल आणि त्याच्यावरती विश्वास ठेवला आपणच आहे. माझी सुरुवात एकच आहे सर, की माणसांना या जगामधून पेन पासून मुक्त ठेवणं. व्हेरी गुड, खूप छान. आता तुम्ही स्वतःच बघाल की जर नरेंद्रला ठीक करणारा डॉक्टर अंधेरीमध्ये आलाय तर आपण त्या डॉक्टरला एकदा तरी भेटावं. असं करायला माझ्या मागून 4 माणसं येतील. 4ची 40 कधी होतील तुम्हाला सांगता येत नाही. माझे व्हिडिओज बघा, नरेंद्र टाईप केलात ना तर तुम्हाला मी काय धुमाकूळ करायचो ते दिसेल तुम्हाला बघा. आणि ते मला आता काहीच करता येत नाही तर लोक माझ्याकडून अपेक्षा करतात की काय झालं तुम्हाला, काय झालं तुम्हाला. आता मी जाऊन नुसतं खुर्चीत बसतो. मी एकही डान्स परफॉर्मन्स देत नाही आता. आता सर एकदम अजून रिलॅक्स होऊन जा, तुम्ही मला वाटते सपोर्ट घेता पण एकदम कॉन्फिडन्स जा. माझं ते 5 महिन्यापासून आहे ना ते झालंय. हत्तीला कसं जंजीरमध्ये बांधून ठेवल्यानंतर त्याला सोडता येत नाही, तसं झालं मला. ते 5 महिन्यापासून मला असं वाटतं नाही मी पडणार. अरे